उपवासाची ही साबुदाण्याची ताकातली लापशी अप्रतिम पदार्थ आहे. साहित्य आणि कृती ताबडतोब लिहून घ्या. साबुदाण्याची ताकातली लापशी. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भिजवलेला साबुदाणा अर्धी वाटी, ताक 1 वाटी, शेंगदाण्याचं कूट 1.5 चमचा, कोथिंबीर आवडीनुसार, आलं जिरे हिरवी मिरचीची भरड 1 चमचा, तूप 1 चमचा, साखर चवीनुसार, जिरे 1 चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका कढईत तूप घाला, त्यात जिरे, 1 ग्लास पाणी आणि भिजवलेला साबुदाणा आणि आलं जिरे हिरवी मिरचीची भरड घालून शिजवून घ्या. आता त्यात ताक, मीठ, साखर आणि शेंगदाण्याचं कूट घालून एकजीव करून घ्या. शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करा. साबुदाण्याची ताकातली लापशी तयार. अतिशय सुंदर. क्या बात है. चव अप्रतिम आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घेतला असेल. आपला पुढचा पदार्थ कोणता आहे? कुरकुरीत कारलं. कुरकुरीत कारलं. कारलं खाताना माझ्यासारखी माणसं कुरकुर करतात, पण आज आहे कुरकुरीत कारलं. चला, कुरकुरीत कारलं आपल्याला करायचं आहे. तयार आहात ना तुम्ही? हो. काय साहित्य सांगा. आपण घेतलं इथे बेसन, चण्याचं पीठ आणि कारल्याचे काप करून घेतलेत गोल. त्याच्यानंतर चाट मसाला, लिंबू, हे सैंधव मीठ आहे, तिखट, हळद आणि साधं मीठ. वा वा, फार छान. काय करायची कृती पहिल्यांदा? हे जे काप केलेत कारल्याचे त्याला लिंबू आणि मीठ चोळून घ्यायचंय. बर, ठीक आहे. पण त्याने काय होतं? त्याने कारल्याचा कडूपणा कमी होतो. त्याला एक अंगचं पाणी सुटतं आणि तो कडूपणा कमी होतो आणि मग कुरकुर होत नाही कारलं खाताना. अच्छा, असं माणसांना काहीतरी लावून त्यांचा कडूपणा कमी करता आला असता तर किती छान झाला असता. त्यांना खवय्येमध्ये बोलवून तुम्ही करता की येतो? आमच्या फार छान. घरी आमचे काही ताण असतात, आम्ही सगळे विसरून जातो खवय्ये पाहताना आणि इथे येताना. खरंच आहे. चला मग पहिल्यांदा आपण हा. बाउल घेऊया का? लिंबू ह्याच्यावर पिळून घ्यायचंय. आणि मीठ. म्हणजे आपण काही पदार्थांना चव वाढावी म्हणून मॅरिनेशन करतो. इथे कारल्याचा कडूपणा कमी व्हावा म्हणून मॅरिनेशन आहे. ते कशात? लिंबाच्या रसात आणि मिठामध्ये. लिंबाच्या रसात आणि मिठात. वा. आणि हे छान हाताने ना त्याला असं छान चोळून घ्यायचं सगळीकडून. बर, ठीक आहे. आणि मग आपल्याला हे एक 10 मिनिटं झाकून ठेवायचंय. बर. आता आपण ह्या चकत्या करून घेतल्या आणि मध्ये तू दाखवलंस तसं सगळ्या बिया काढून घेतल्यात. त्यामुळे हे मीठ लिंबू ना आतून बाहेरून सगळीकडून छान लागतं त्याला. काही जणांना त्याचा कडवटपणाच आवडतो, पण आपण प्रयत्न करणार आहोत की थोडं मीठ लिंबू घालून त्याचा कडवटपणा कमी करूया. ठीक आहे. मग आपण 10 मिनिटं ठेवूया. कारल्याची विश्रांती झाली की मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. चला. चला, कारल्याची विश्रांती झालेली आहे लिंबाच्या रसात आणि मिठाच्या घोळवण्यात. आता पुढे काय? आता ह्याच्यातून आपण पिळून तो जो कडवटपणा आहे तो पाण्याच्या रूपात आलेला आहे तो सगळं काढून घेतलाय. हा. आता पुढे वळूया. चला. आता ह्याला आपल्याला थोडंसं हे डाळीचं पीठ, बेसन हे चोळून घ्यायचंय. ते खूप नाही घ्यायचं, थोडंसंच घ्यायचंय, कारण आपण कुरकुरीत कारलं करतोय, भजी करत नाही आहोत. हा, हे महत्वाचं. खूप बेसन घातलं तर कारल्याची भजी होईल. हळद रंगाकरता थोडीशी हळद घालायची. आणि आपण कितीही पिळलं ना तरी थोडं मीठ आणि लिंबू ह्याच्यात राहतं बरं का. म्हणजे चवी करता तर नक्कीच राहतं. आपल्याला आता तेल लागेल थोडं तापवायला. हो. आपल्याला हे शालू फ्राय करायचे का? नाही, तळायचे. तळायचे. मग आपल्याला तेल बरंच लागेल नाही का? हो, कुरकुरीत तळायचे ना. येस. मग गॅस लावून घेऊ का? हो, गॅस लाव. चला, तेल छान तापलेलं आहे. बघूया, अंदाज घेऊया. हो. वा, हलका हलका बेसन चोळलेले चकत्या आहेत ह्या. त्याच्यात थोडं लिंबू, थोडं मीठ, याची चव आहेच आहे. आता आपल्याला त्यांना कुरकुरीत तळून घ्यायचंय. वा वा वा. पदार्थ टिकतो का थोडा? हो, जास्त टिकतो. तरी म्हणजे 2-4 दिवस तर नक्की टिकेल. वा, म्हणजे प्रवासाला घेऊन जायला फार छान. म्हणजे दुकानदार खूप काही काही सांगतील किती टिकेल ते, पण अशा चकत्या बाहेर पण मिळतात. हो, पण गृहिणी म्हणून सांगते 2-3 दिवस टिकेल. बेसन असल्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येईल, लिंबू आणि मीठ लावल्यामुळे कडूपणाही नाही येणार. असं सगळं एकंदरीत काय छान, म्हणजे मस्त. काय छान दिसतंय गोल गोल तळताना. आणि आपण टिकेल असं म्हणतो, पण ते इतकं टेस्टी होतं ना की ते उरतच नाही. मग टिकणार काय? खरंच आहे. वातावरणामुळे एक वेळ टिकेल, भुकेमुळे टिकणार नाही.
आणि सध्या छान पावसाचं आहे ना वातावरण, हो तेव्हा हे सगळं खूप छान वाटतं. वा 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 वा. कारलं एकंदरीत रंगावरून असं वाटतंय की कुरकुरीत झालंय. घ्यायचं काढून. हो, पदार्थाला खूप वेगवेगळे रस असतात ना, पण आपल्या मनात जर भक्ती रस असेल आणि तोंडात जर देवाचं नाव असेल ना, तर तो रस आपल्या पदार्थात उतरतो. हा, अगदी बरोबर आहे. छान. तुला इतकी साधी रेसिपी तांदळातील लापशी सुद्धा सुंदर वाटली, कारण आपण बोलतोय रामकृष्ण हरी, विठ्ठलाचं नाव घेतोय, वारीबद्दल बोलतोय. म्हणून पदार्थ बनवणाऱ्या स्त्रीचं, पुरुषाचं, कोणाचंही मन आतून प्रसन्न असणं खूप गरजेचं आहे. अगदी मग काय, बरोबर. भाज्या खरं तर त्याच असतात नाही का, मसालेही तेच असतात, तरी ते छान जमून जातात ना ते अगदी ते बरोबर. नामस्मरणामुळे. म्हणजे बहिणाबाई म्हणतात बघ, ज्याच्या मुखी हरिनाम नाही त्याला तोंड म्हणू नये, वा. बिना कपाशीचं उले त्याला बोंड म्हणू नये, ज्याच्या मुखी नाही हरिनाम त्याला तोंड तोंड म्हणू म्हणू नये. नये. वा वा वा. बहिणाबाईंनी छान सांगून ठेवलंय कशाला काय बरोबर. म्हणायचं नाही. आता याच्यावरती काय घालायचंय? तर ह्या कुरकुरीत झालेल्याच आहेत, ह्याच्यावर आपल्याला तिखट भुरभुरायचं आहे आधी. मी जर आज हे कारलं मन लावून खाल्लं तर माझी आई, माझे बाबा, माझी बायको आश्चर्यचकित होऊन तोंडात बोटं घालतील. इतकं मी कारलं खात नाही, पण आज हे ज्या पद्धतीने तुम्ही केलंय माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. आता काय? आता हे काळं मीठ, सेंधव मीठ. सैंधव थोडंसं. पिंक सॉल्ट. येस, पिंक सॉल्टची चव वेगळी लागते. अगदी अगदी. पण मग आता चाट मसाला कशाला परत? चाट मसाल्याची चव आणखी वेगळी लागते, त्याच्यात किंचित आंबटपणा पण असतो. ठीक आहे. आपण बाजूला लिंबू ठेवलंय, म्हणजे समजा अगदीच कुणाला वाटलं की नाही ह्याच्यावर मला लिंबू पण चालेल. वा, आणि वा. ना, कितीही आपल्या घरात छान वेगवेगळ्या आकाराचे चमचे असले तरी हे भुरभुर नसतं ना, हे चिमटीनेच करावं त्याला लागतं. तोड नाही. चला, पदार्थ तयार झालेला आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कुरकुरीत कारलं. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: बेसन 2 ते 3 चमचे, कारल्याचे गोलकाप 1 वाटी, चाट मसाला आवडीनुसार, अर्धा लिंबाचा रस, सेंधव मीठ आवडीनुसार, लाल तिखट आवडीनुसार, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये कारल्याचे गोल काप घ्या, त्याला लिंबाचा रस आणि मीठ लावून एकजीव करून थोडा वेळ ठेवून द्या. आता कारल्याला सुटलेलं पाणी काढून घ्या आणि त्यात बेसन, हळद लावून एकजीव करून घ्या आणि गरम तेलात तळून घ्या. शेवटी त्यावर लाल तिखट, सेंधव मीठ आणि चाट मसाला घालून सर्व्ह करा. कुरकुरीत कारलं तयार. कुरकुरीत कारलं तयार झालेलं आहे. कारल्याची माझ्या मनात एक इमेज आहे जी फार बरी नाहीये. आजच्या रेसिपीनी बदलली तर बघूया. घ्या, तुम्ही पण घ्या. बदलली ना? अप्रतिम. हर्षदा, ते आम्हाला फार बरं वाटलं तुम्ही इकडे आलात. हो, मला पण. आणि तुम्ही ना एका वेगळ्या अँगलनी वारी पाहता. तुम्ही एका वेगळ्या अँगलनी वारी करता आणि वेगळ्या अँगलने वारीमध्ये सेवा देण्याचा प्रयत्न करता. तुमच्या सगळ्या गोष्टींना मनापासून शुभेच्छा. असाच अनुभव घेत राहा, लिहित राहा आणि तुमच्या नजरेतली वारी आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. नक्की. जाण्यापूर्वी तुम्ही एवढं छान लिहिता, आम्हाला काहीतरी ऐकवा. आम्ही सारे खवय्ये मधून तुझ्या समोरून जाताना एक उखाणा घेऊन जाते. वा, तुम्ही स्वतः लिहिलाय? हो. भोळ्या भक्ती भावानं चालतो दरवर्षी वारी. भोळ्या भक्ती भावानं चालतो दरवर्षी वारी. भवसागरात संजय रावच माझे सखा श्रीहरी. अरे वा 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 वा, फारच छान. वा वा, फार छान. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. तुम्हाला झी मराठीच्या कुटुंबाकडनं एक छानशी भेटवस्तू. थँक्यू सो मच. रामकृष्ण हरी. पुन्हा पुन्हा भेटत राहू.